सुरूरमध्ये माजी महिला सरपंच कुंदाताई पाटील व सध्याचे उपसरपंच स्वप्नील पाटील यांचा भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश झाला। आज पक्षप्रवेशाच्या वेळेला सदाभाऊ खोत, आमदार सत्तूभाऊ व सम्राट माळी बाबा भाजपचे जिल्हाध्यक्ष व इतर सर्व मान्यवर उपस्थित होते। नेमका पक्षप्रवेश करण्यामागचं कारण काय हे आता आपण कुंदा मॅडम यांना विचारूया। ताई नमस्ते। नमस्ते। आजचा जो पक्षप्रवेश झाला, आपली घर वापसी झालेली आहे तशी म्हणायला गेलं तर, नेमके राष्ट्रवादीतून भाजपमध्ये येण्यामागचे कारण काय? कारण असं काही नाही, मी काही राष्ट्रवादीमध्ये नाराज वगैरे नव्हतो, माझं कुठलं काम झालं नाही असं पण नाही। पण गाव लेवलला आमचे जे गोरगरीब कार्यकर्ते आहेत ते ग्रामपंचायत लेवलला ह्या लोकांचं पटत नव्हतं आणि कार्यकर्त्यांची इथं थांबायची दोन गट एकत्र असल्यामुळे त्या दोन गटांचं समन्वय होत नव्हतं आणि त्यामुळे माझी लोक नाराज होती, माझ्या बरोबर असलेले कार्यकर्ते नाराज होते। त्यामुळे ती सगळे कार्यकर्ते जात असताना माझ्या बरोबर, माझ्या शब्दावर माझ्या बरोबर आलेले जे कार्यकर्ते होते त्यांना नाराज करायचं नाही म्हणून माझा गट राखण्यासाठी आणि माझ्या कार्यकर्त्यांच्या समाधानासाठी मला हा निर्णय घ्यावा लागला। तसं राष्ट्रवादीमध्ये सुद्धा जयंत पाटील साहेबांनी मला खूप मदत केलेली आहे। माझं कुठलंही काम त्यांच्याजवळ गेल्यावर थांबलेलं नाही किंवा माझा कुठेही अवमान कधीही मला वेटिंग करायला वगैरे लागलं नाही। त्यांनी मला खूप सन्मान दिला, त्यांनी माझी सगळी कामं केली। मी ज्या वेळी त्यांच्यापर्यंत गेलो त्यावेळी माझं प्रत्येक काम झालं। पण गाव लेवलला मोठा संघर्ष व्हायला लागलाय आणि ह्यातून तिसरं काही निर्माण व्हायला नको म्हणून ह्या दोन गटांचं राष्ट्रवादीचे दोन गट आणि त्या दोन गटांचं समन्वय होत नव्हतं आणि ह्या गोरगरीब लोकांच्यावर अन्याय होत होता। सरपंच त्या पार्टीचं असल्यामुळं काही निर्णय सरपंचच घेऊ शकतात। त्यामुळं माझी जरी 5 सदस्य असली तरी खूप माझ्या कार्यकर्त्यांच्यावर पण अन्याय झालाय आणि आमच्या सदस्यांना पण तेवढं तिथं मानलंच गेलं नाही म्हणून माझ्या कार्यकर्त्यांच्यासाठी मी हा निर्णय घेतलाय। मला वैयक्तिक स्वतःला कधी तिथं अडचण जयंत पाटील साहेबांनी येऊन दिली नाही। मॅडम, याचा कधी असं समन्वय साधायचा प्रयत्न झाला नाही का? वरच्या लेवलवर असू दे किंवा तुमच्या तालुका स्तरावरती, कारण हा समन्वय साधला असता तर ही वेळ आली नसती आली। हा समन्वय झाला असता तर ही वेळ आली नसती। आमच्याकडनं भरपूर मी आज 4-5 महिने मी समन्वय साधण्याचा भरपूर प्रयत्न केला। आता भाजपमध्ये प्रवेश झाला, आता इथनं पुढची भूमिका कशी असणार आहे? काम करायचंय मला, माझं नेहमीच मी पदावर असलो तरी नसलो तरी काम करायचं हेच माझं ध्येय असतं की सार्वजनिक असू दे किंवा माझ्या कार्यकर्त्यांचं असू दे, काही अडचणी असू दे, त्या आता घरकुलांच्या बऱ्याच अडचणी येत्या, बऱ्याच आमच्या कार्यकर्त्यांच्या खूप अडचणी येत्या, मला त्याच्यासाठी काम करावं लागेल। कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणानं उभा राहावं लागत। दोन गट एकत्र असल्यामुळं ठोस निर्णय घेता येत नव्हता किंवा एखाद्याला दुखावून काही बोलता येत नव्हतं। मला तसा माझा स्वभाव पण नाही कुणाला दुखावून बोलणं किंवा कुणाला वरिष्ठांपर्यंत सांगितल्या होत्या पण ते शक्य झालं नाही की कार्यकर्त्यांनीच इतका मोठा टोकाचा निर्णय घेतला की माझा प्रयत्न चालू होता हे सगळं थांबवण्याचा, मी खूप प्रयत्न केला पण कार्यकर्तेच थांबायला तयार नाही। या बाबतीत आपले पूर्वीचे नेते जयंतराव पाटील साहेबांच्यावर काही चर्चा झाली का? हा, झाली होती ना, पण उशीर झाला होता। ज्यावेळी जयंतराव पाटील साहेबांच्यावर चर्चा झाली त्यावेळी आम्ही खूप पुढे गेलतो, वेळीच लक्ष दिलं नाही, खालच्या लोकांनी त्यांच्यापर्यंत ते नेलं नाही त्यांच्या। आता आपण भाजपमध्ये प्रवेश झालेला आहे, आपण विकासाची काय कामं त्यांना सांगितली आहेत? कारण गावच्या विकासासाठी तर आपण ही भूमिका घेतलेली आहे। नाही, मी विकासाच्या कामांचा असा अजेंडा नसतो माझा किंवा कधी माझं मी सांगत नाही की मी हे करणार आहे, ते करणार आहे, ते करणार आहे। माझ्या सोयीला पडेल तसं, मला गरज वाटेल तसं मी विकासाचं काम करत असतो। कुठल्या वार्डमध्ये कुठली अडचण आहे किंवा एखादं जरुरी काम, आता ते देसकतीतल्या पुलाचं खूप दिवसापासून ती लोक अडचणीत आहेत, त्यांची वेळेवर वरचेवर मागणी की मी सरपंच असल्यापासूनची त्यांची ही मागणी, मी खूप प्रयत्न केला त्यावेळी करण्याचा, ते मला शक्य झालं नाही। ती एक मागणी मी आता आमदारांच्याकडे केलेली आहे। मॅडम, आता महत्वाचं कारण असं की पक्षप्रवेश ज्यावेळेला होता, ज्यावेळेला निवडणुका असतात तर बरेच जणांचा ग्रह असा होऊ शकतो की पुढे तोंडावर निवडणूक आहेत म्हणून हा पक्षप्रवेश झाला का? या सर्व गोष्टींना आपण काय सांगाल? नाही 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 नाही, असं काही नाही। निवडणुकीचा ह्या माझ्या पक्षप्रवेशाचा काही संबंध नाही। माझी लोक नाराज झाली, माझे हे एवढे सगळे कार्यकर्ते जमलेले, माझे आता खूप लोक जमले, तुम्ही बघितलं, ही सगळी लोक नाराज आणि ही सगळी तुम्ही आला तरी आम्ही जाणार आहे
नाही आला तरी आम्ही जाणार आहे. माझ्यासाठी जी लोक माझ्या मागणं आली, माझ्या एका शब्दावर आपल्याला राष्ट्रवादीमध्ये जायचंय म्हणून म्हटल्यावर जी माझी सहकारी सगळे माझे ग्रामपंचायतीचे सदस्य, सोसायटीचे सदस्य आणि माझे कार्यकर्ते हे सगळे माझ्या एका शब्दावर माझ्या बरोबर आले. तर त्या लोकांना तुम्ही जावा मी येत नाही म्हणणं मला शक्य झालं नाही. त्यामुळं मी हा निर्णय मला कार्यकर्त्यांच्यासाठी घ्यावा लागला. मला काहीच अडचण नव्हती. जयंत पाटील साहेबांनी वेळोवेळी मला मदत केलेली आहे. शाळा बांधली, तिथं जयंत पाटील साहेब ठामपणे उभे राहिले. मी आज साहेब सांगलीला चला म्हणलं तरी आले. म्हणजे साहेबांच्याकडनं मला काही त्रास झाला नाही, कधीही झाला नाही. त्यांनी मदत केलीच. खूप विकास कामात जयंत पाटील साहेबांनी मला खूप मदत केली. त्यांच्यावर मी अजिबात नाराज नाही. गावातल्या 2 गटाचं समन्वय होईना झाले आणि माझ्या लोकांच्यावर अन्याय होते आणि ह्या लोकांनी घेतलेला निर्णय आहे, मी वैयक्तिक स्वतः घेतलेला निर्णय नाही.